बनाइए। जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा लेकर आए हैं नेपाल की शानदार ट्रिप, जिसमें होगा पशुपतिनाथ मंदिर का दर्शन, काठमांडू और नेपाल की फेमस हिल स्टेशन पोखरा भी घुमाया जाएगा, और साथ ही साथ लुम्बिनी जो गौतम बुद्ध जी का जन्म स्थान है। 26 फरवरी से लेकर 7 मार्च तक केवल 16,000 में, जिसमें 6 दिन के रहने के लिए फैमिली डिलक्स रूम, घूमने के लिए मिनी बस और घर जैसा खाने का इंतजाम किया गया है। वापस लौटते ही होंगे श्री राम जी के दर्शन राम जन्मभूमि अयोध्या में। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। अंबरनाथ बांद्रापाड़ा में 18 जनवरी को एक व्यक्ति पर गोलीबारी करने की कोशिश की गई। संजय यादव अपने दोस्त के घर बैठा था। रात 9:30 बजे उस पर गोलीबारी होने की शिकायत संजय यादव ने अंबरनाथ पश्चिम पुलिस स्टेशन में की। इसके चलते पुलिस ने सीसीटीवी के आधार पर जांच करते हुए निशांत खच्ची व राहुल कुडिया को गिरफ्तार किया। अभियुक्त निशांत खच्ची के पिता नवीन खच्ची ने फरियादी संजय यादव को पैसे दिए थे जो वह वापस नहीं कर रहा था। इस बात की गैर समझ को लेकर निशांत खच्ची ने अपने 2 साथियों के साथ यह गोलीबारी होने की बात पुलिस जांच में सामने आई है। दिनांक 18/1/2024 रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास संजय जाधव हे त्याच्या मित्रासोबत त्या मित्राच्या घरासमोर गप्पा मारत बसलेले असताना एका 2 व्हीलर मोटरसायकलवरून 3 लोक त्या ठिकाणून पास झाले। त्यावेळेस तिथे एक पिस्टलची मॅगझीन पडली, त्याचा आवाज त्यांना आला। त्यांनी ती मॅगझीन त्या ठिकाणी मिळाल्याबाबत पोलीस स्टेशनला कळवलं। आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं फुटेज चेक केलं। त्याचबरोबर त्या मॅगझीन आणि त्या ठिकाणच्या फुटेजच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आलं आणि त्या गावठी पिस्टलच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी संजय जाधव याच्यावर आम्ही दिनांक 18 तारखेला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास फायरिंग केल्याची बाब समोर आली आणि ती गोष्ट ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस संजय जाधव यांची तक्रार घेऊन सदर प्रकरणी 307चा गुन्हा दाखल करून सदर आरोपींना आम्ही अधिक तपासासाठी अटक करत आहोत। सदर आरोपी हे पूर्वीचे गुन्हेगार रेकॉर्डवरील आहेत। यांच्यावर बदलापूर पोलीस स्टेशनला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। हे दोन्ही आरोपी एकमेकाचे सहकारी आहेत। बसलो होतो कलेक्शनला, जोशात मला आवाज आला फाट दिशी। म्हटलं काय झालं, तर समोर काय तर पडलेलं दिसलं मला। मी माझ्या बाजूच्या मित्राला बोललो ते घेऊन ये बाबा, काय बघ। त्यांनी मला आणून दिलं तर मॅगझीन होत्या, त्यात 5 गोळ्या होत्या। 5 गोळ्या होत्या तर मी बोललो अरे हे काय आता। मग मी ती उचलून साईडला ठेवलं आणि विचार करत होतो तेवढ्यात मला फोन आले, संजय भाई तुम्हारे पे फायरिंग हो गया है। मैं बोला नहीं कुछ नहीं फायरिंग हो गया है, तुमको कुछ मिला क्या? मला नहीं। नंतर परत तो फोन कट केल्यानंतर परत एक फोन आला त्याच नंबरने मला, की त्याच नंबरने फोन आला। मग बोलते संजय भाई 2 लड़के लोग तुम्हारे पास वापस आ रहे हैं, तुम उधर रुको मत। मला मैं तो इधर ही रुका है, मेरे को तो ऐसा कुछ लग रहा नहीं तुम रुको मत। परत मी फोन कट केला, परत एक फोन आला त्याच्यामध्ये अजय चलवादी है, वो लड़का तुम्हारे पे फायरिंग किया, उसका नाम है, ये नंबर है, तुम फोन करो नहीं तो तुम पुलिस स्टेशन में जाओ। मग मला भीती वाटली आणि मी रिक्षा भाड्याची करून मी तिथून पोलीस चौकीला गेलो, साहेबांना भेटलो, कंप्लेंट केली। तसेच सगळे पोलीस येऊन लगेच कारवाई करायला लागले। ती कॅब बी पुढं करायला लागले, मॅगझीन ताब्यात घेतली आणि मग गुन्हा दाखल करायला घेतली FIR रात्री। आता ते आरोपीला काल अटक केली 22 तारखेला रात्री आणि 23 तारखेला दुसरी FIR घेतली 307ची। पहिला मॅगझीनची घेतलेली, आता काल 22 तारखेला 307ची अटक घेतली आणि त्यांना 24 तारखेला म्हणजे आज त्यांना कोर्टात नेतील। This festive season, meet all your financial goals. Crystal Finance व अजीत माखीजानी लाए हैं आपके लिए पर्सनल लोन ऑफर्स, instant disbursal, easy hassle-free process, doorstep process, जिसके लिए आपको चाहिए सिर्फ आपके बिजनेस का टर्नओवर। Contact us today for personal loan offer.